बघताय ना घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत, तर रात्रीचे 10 वाजायला आलेले आहेत आणि मी गेले होते रेकॉर्डिंगच्या कामासाठी सांगलीच्या एका स्टुडिओमध्ये. बेसिकली महापालिका निवडणुका झालेल्या आहेत आणि आता वेध लागलेले आहेत ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे आणि याचंच रेकॉर्डिंगचं काम जे आहे तर ते आता कंटिन्यू सुरू झालं आहे म्हणायला हरकत नाही. इथलं कामावरून जवळपास 12:15 वाजता रात्री मी घरी आलेले होते. हा आहे दुसरा दिवस आणि मी निघाले होते पेठ नाका इस्लामपूर इथं, कारण एक आज पॉडकास्ट शूटिंगचं काम जे आहे तर ते होतं आणि त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते, कारण बऱ्याच महिन्यानंतर आज पॉडकास्ट शूट करायला मिळणार होतं. आणि बेसिकली हे थोडंसं वेगळ्या विचाराचं होतं, त्यामुळे मी जाताना बराच विचार करत होते की कशा पद्धतीने आपण सुरुवात करायची, काय काय प्रश्न विचारायचे. म्हणजे त्यांनी काही आयडियाज मला दिलेल्या होत्या की अशा पद्धतीचे प्रश्न विचारायचे आहेत. आता कोणाचा पॉडकास्ट आहे, कशाचं पॉडकास्ट आहे हे तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगणार आहे. जाताना भुकेची पहिला जाणीव झालेली होती, त्यामुळे म्हटलं चला मस्तपैकी जेवण करूया. रोटी पनीर टिक्का आणि जिरा राईस आस्वाद घेऊन आम्ही गेलेलो होतो ज्या ठिकाणी आमचं शूट होणार होतं तिथं. आणि आता बघून तुम्हाला अंदाज आलेलाच असेल, हे आंब्याचं झाड बघा, मोहर किती छान ह्याला फुटलेलं आहे. आणि हे छोटे छोटे क्यूट आंबे जे आहेत ना तर किती छान दिसत आहेत ना. आणि हेच मी व्हिडिओमध्ये कॅप्चर केलेलं होतं. काही सेल्फीज वगैरे इथं क्लिक केलेल्या होत्या आणि मग फायनली सरांचा फोन आला की चला पटकन वहिनी येत आहेत आणि आपण जायचं आहे शूटिंगसाठी. आणि जाताना हा भुंपू जो आहे ना तर तो आमच्या अंगावरती खूप भुंकत होता आणि ही हस्की क्यूट अशी मस्त पोज वगैरे देत होती. आणि फायनली आम्ही गेलेलो होतो वहिनींच्या घरी. आता या वहिनी कोण, तर महाडिक फॅमिलीच्या ज्या मोठ्या स्नुषा आहेत, हर्षदा वहिनी, तर यांचंच आज पॉडकास्ट इथं शूट होणार होतं. मस्तपैकी थंडगार सरबत आम्ही गेलेलो होतो, आत्मा थंड झालेला होता. आणि पॉडकास्टची ही जी तयारी आहे तर ती फायनली आमची सगळी झालेली होती. वहिनी म्हणल्या मी 2च मिनिटांमध्ये फ्रेश होऊन येते आणि त्यांची वाट बघत आम्ही बसलेलो होतो आणि वहिनी लगेचच आम्हाला जॉईन झालेल्या होत्या. बघू शकता इतकं सुंदर असं त्यांचं घर आणि इथंच आमचं हे पॉडकास्ट जे आहे तर ते शूट झालेलं होतं. आणि ही व्हाईट खुर्ची आहे ना तर ती नंतर बदललेली होती, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे. मग वहिनी आल्यानंतर त्यांच्यासोबत थोडंसं डिस्कशन केलं, म्हणजे कशासाठी त्या या निवडणुकीमध्ये उतरलेल्या आहेत की बाबा त्यानंतर त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांची काय काय स्वप्न आहेत, काय काम त्यांना करायचं आहे. म्हणजे समाजकारणाशी त्या रिलेटेड आहेतच, जोडलेल्या आहेतच, पण आता यामधून राजकारणामध्ये एंट्री करताना कोणी त्यांना जास्त पाठिंबा दिलेला आहे किंवा कोणाचा आदर्श त्यांनी ठेवलेला आहे, हे सगळं त्यांनी मला खूप छान पद्धतीनं समजावून सांगितलेलं होतं. इतक्या वहिनी प्रेमळ आहेत, मितभाषी आहेत. आणि त्यांनी पहिला प्रश्न आम्हाला गेल्या गेल्या विचारला होता की तुम्ही जेवला का, तुम्हाला आणखीन काही स्नॅक्स वगैरे पाहिजे का. आणि त्यांच्या या ट्रीटमेंटमुळेच खरं तर मला त्यांच्याशी बोलताना खूप फ्री फील होत होतं. आणि अर्थात पॉडकास्ट जो होता आमचा तो खूप सुंदररित्या शूट झाला आणि त्यांना सुद्धा जे काम होतं तर ते खूप आवडलं. आणि त्याही म्हणाल्या की मला आज भरपूर काही बोलायला मिळालं तुमच्यासोबत. आणि अशा रीतीनं मग आजचा हा दिवस असाच लगबगीमध्ये संपन्न झाला मंडळी. या सोडवरती आजचा छोटासा व्लॉग इथं संपवते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला तर लाईक करा. बाय.